कुर्ला ते वाकोला उड्डाण पुलापर्यंतच्या उन्नत मार्गिकेच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन करून तो आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड भाग 1 प्रकल्पातील मुंबई विद्यापीठ ग्रेड क्रमांक 2 ते सांताक्रूजचं पानबाई इंटरनॅशनल स्कूल हा उन्नत मार्गिकेचा अंतिम टप्पा आहे। याचा आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरने। मुंबईच्या पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात येण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। त्यामुळेच मुंबईमध्ये सांताक्रूज चेंबूर लिंक रोडची उभारणी करण्यात आली। तरी देखील पश्चिम उपनगरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होतच होती। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी SCLRच्या विस्तारीकरणाचा टप्पा हाती घेण्यात आला। तब्बल 640 कोटी रुपये खर्च करून हे विस्तारीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे। आपण पाहताय हा जो पूल आहे तो पूल वाकोला नाला ते पानबाई स्कूल इथपर्यंत जातो। आता याच टप्प्याचा आधीचा जो टप्पा होता विस्तारीकरणाचा पहिला टप्पा जो होता तो होता कपाडिया नगर पासून ते याच वाकोला नाक्यापर्यंत। पण हा ब्रिज पूर्ण झाल्याच्या नंतर देखील वाकोला नाका वाकोला जंक्शन इथे प्रचंड वाहतूक कोंडी होत होती। आता ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याचा शेवटचा टप्पा हाती घेण्यात आला जो की हा पूल होता। या पूलचं वैशिष्ट्य हे आहे की हा एक ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकने बांधण्यात आलेला पूल आहे। आता हा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक काय आहे तर समोर जे आपल्याला एक अवाढव्य असं स्ट्रक्चर दिसतं आहे ते पूर्ण स्ट्रक्चर हे केबल स्टेड ब्रिजचा एक भाग आहे। आणि हा केबल स्टेड ब्रिज जो आहे तो पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका स्टील डेक द्वारे उभारण्यात आलेला आहे। जलद प्रवास करण्यासाठी हा ब्रिज आता अतिशय उपयोगी पडणार आहे। मुंबईकरांच्या सेवेसाठी हा ब्रिज आता उद्घाटित हा केला गेलेला आहे आणि आता तो मुंबईकरांच्या सेवेसाठी देखील खुला करण्यात येणार आहे। MMRDA कडून या ब्रिजची उभारणी करण्यात आलेली आहे आणि हा SCLRच्या विस्तारीकरणाचा शेवटचा टप्पा होता जो आता पूर्ण झालेला आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। गणेशोत्सवाला राज्य